ॐ न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगौ स्वभावस्तु प्रवर्तते। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: परमेश्वर सर्व प्राणीमात्रांचे कर्तेपण निर्माण करीत नाही, कर्मेही उत्पन्न करत नाही, तसेच त्यांचा कर्मफलांशी संयोगही उत्पन्न करत नाही. परंतु परमात्म्याच्या सानिध्याने प्रकृती म्हणजे स्वभावच हे घडवत असतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभू. प्रभू म्हणजे परमात्मा, म्हणजेच परब्रह्म. ते अक्रिय, अभोक्ता, अनादी आणि अचिंत्य आहे. प्रभू प्रकर्षेण सर्वत्र भाती, जो स्वयंप्रकाशी आहे आणि जो सर्वांना आत्मरूपाने प्रकाशित करतो. याबद्दल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परितोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाचा जीवी आहे, परी कवणाचा कही नोहे, जगाची हे होये जाये, तो शुद्धीही नेणे. परमेश्वर मनुष्याचा कर्तेपणा निर्माण करत नाही, कर्माची निर्मिती करत नाही, तसंच कर्मफलाचा संयोगही परमेश्वराने निर्माण केलेला नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की मग कर्म घडतात तरी कशी? ही सगळी कर्मे स्वभावस्तु प्रवर्तते, म्हणजे माणसाच्या स्वभावानुसार घडतात. मनुष्याचा स्वभावच कर्मांना प्रेरणा देतो. स्वभावाचा अर्थ आहे प्रकृती. कोणत्याही कर्माच्या कर्तेपणाचा संबंध परमेश्वर उत्पन्न करत नाही. मनुष्य स्वतःच कर्माच्या कर्तेपणाची रचना करत असतो. बरं, मनुष्याच्या हातून घडणाऱ्या कर्मांना त्याचा स्वभाव कारणीभूत असतो. जीव जसं कार्य करतो ना, तसं फळ त्याला मिळत असतं. जीव अज्ञानाने कर्माचा कर्ता होतो आणि कर्मफलात आसक्त होऊन कर्मफलाशी संबंध जोडतो आणि त्यामुळे सुखी किंवा दुःखी होत असतो. आपल्या कर्मांचं समर्थन करण्यासाठी मनुष्य ईश्वराला दोष देतो. जे घडलं ते ईश्वराच्या प्रेरणेने घडलं असं तो म्हणतो. दुर्योधन आणि त्यांनी केलेली कपट कारस्थानं आपल्याला ठाऊक आहेत की नाही? तू असं का वागतोस असं दुर्योधनाला विचारल्यावर तो म्हणतो, जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः, जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा प्रवृत्तश्च तथा करोमि.
इथे दुर्योधन आपला स्वार्थ, आपली प्रवृत्ती दांभिकपणाने ईश्वरी इच्छेवर थोपत आहे. 3ऱ्या अध्यायात अर्जुन भगवंतांना विचारतो की अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येऽन्यः वैरिणम्. पुरुषाला इच्छा नसताना बळाने पाप करण्यास कोण प्रवृत्त करतं? भगवंत सांगतात की रजोगुणापासून निर्माण होणारे काम क्रोध हेच त्याचे कारण आहे. तो काम पुरुषाचा वैरी आहे. पण खरं वास्तव काय आहे हे आपल्याला या सुभाषितातून समजतं. न पाप फलम इच्छन्ति पापम चरति पुरुषः पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवाः. सर्वसामान्यांचा स्वभाव असाच असतो. एक वेगळी शक्ती आपल्यात असल्याची जाणीवच आपल्याला नसते. तीच आपली खरी शक्ती असते. बरं, त्या शक्तीला आपण आत्मा असं म्हणतो. आत्मा या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यास आणि उत्तम रीतीने वर्तन करण्यास मदत करतो. आत्मतत्वाच्या साहाय्याने कामक्रोधावर नियंत्रण मिळवता येतं. बरं, कर्तृत्व, कर्म आणि कर्मफल संयोग हे तीनही जीवाने स्वतःच निर्माण केलेले आहेत आणि म्हणून त्याचा त्याग करण्याची जबाबदारी ही जीवाचीच असते. यासाठी कसं वागावं हे तुकाराम महाराज आपल्याला या अभंगात सांगतायत. आला भागासी तो करी वेवसाव परी राहो भाव तुझ्या पाशी शरीर ते करी शरीराचे धर्म नको देऊ वर्म चुको मना इंद्रिये करोत आपुले व्यापार आवडीसी थार देई पायी. या अभंगातून लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. या श्लोकातूनही हे लक्षात घ्यायचंय. आपणच आपले जीवन घडवू शकतो. यासाठी आपणच जड स्वभावापासून आपल्याला मुक्त करून घ्यायचं आहे. तेव्हाच आपला आत्मा जागृत होईल. बरं, त्यासाठी तुकाराम महाराज परमेश्वराकडे प्रार्थना करतायत. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मग करुनी ठेवा नारायणा समूळ वासना नूरवावी. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.